नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेतील लाभार्थ्यांसाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून 3 मोठे बदल करण्यात आलेले आहेत। तर या संदर्भातील संपूर्ण माहिती केंद्रीय व ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। तर 15 एप्रिल पासूनच हे नियम लागू झालेले आहेत। तर केंद्र सरकारच्या माध्यमातून हे मोठे बदल करण्यात आलेले आहेत। तर संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत, तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तर पहिला बदल असा आहे की 10,000 रुपयावरून 15,000 रुपयेपर्यंत महिना उत्पन्न असेल तर अशा लाभार्थ्यांना लाभ मिळणार आहे। तर आधी एका वर्षाला 1,20,000 रुपये जर उत्पन्न असेल तर लाभ दिला जात होता। आता यामध्ये बदल करून 1,80,000 रुपये वार्षिक उत्पन्न असेल तर अशा लाभार्थ्यांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ आता मिळणार आहे। तर यामध्ये दुसरा बदल असा आहे की स्कूटर किंवा मोटरसायकल नावावरती असेल तर अशा लाभार्थ्यांना सुद्धा लाभ मिळणार आहे। तर याआधी स्कूटर किंवा 2 व्हीलर ज्यांच्या नावावर असेल तर अशा लाभार्थ्यांना घरकुल योजनेचा लाभ दिला जात नव्हता। तर आता ज्यांच्या नावावरती स्कूटर किंवा मोटरसायकल असेल तर त्यांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ आता दिला जाणार आहे। तर यामध्ये तिसरा बदल कोणता आहे ते समजून घ्या। तर 2.5 एकर सिंचनाखालील जमीन व 5 एकर असिंचित कोरडवाहू जमीन ज्यांच्या नावावर असेल त्यांना सुद्धा आता लाभ मिळणार आहे। तर हे 3 महत्त्वपूर्ण बदल केंद्र सरकारच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत। तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात।